गोपाल काला. निवेदिका मेघा चव्हाण. राव रंक तुम्ही सारे याहो, माझ्या पंगतीला करूया गोपाल काला. कुणी आणली चटणी भाकरी, कुणी आणली भाजी पोळी. एक करूनी त्यात मिसळूया आपुल्या क्रोधाला. वरण भाताची एक शिदोरी, खिचडी पिठलं कुणाची पुरी. गर्व फोडणी घातली काला येईल रंगाला. पोह्याची पुरचुंडी सोडली, लोणच्याची चव घालून मुरली. लोभाचे ते दही टाकले आंबटपणाला. कुणी आणली लाही डाळ, कुणी टाकले जंबूफळ. मस्सर मिरची घालून झाला झणझणीत काला. करूया गोपाल काला. गोपाल काल्यासारखे धार्मिक समजले जाणारे कार्यक्रम आपण वर्षानुवर्ष करीत आहोत. त्यांचा उद्देश जाणून घेतला पाहिजे, तरच यांचा उपयोग. एकीकडे देव आणि दुसऱ्या बाजूला असुर यांनी समुद्र मंथनातून 14 रत्ने काढल्याचे आपण ऐकतो. सध्याच्या समुद्र मंथनातून आम्हाला आता लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा अशी रत्ने नको आहेत. लक्ष्मीऐवजी आमच्या भूमीचा सवाल आज सुटायला पाहिजे. पारिजातकाऐवजी अधिक आज धान्याची गरज आहे. अन्यायाची चीड व सत्याची चाड असणाऱ्या लोकांची शक्ती संघटना वाढवून राष्ट्राचे भाग्य उजळले पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने सुद्धा हेच केले. गोपालांना जमवून काला करण्यात त्यांचा हाच हेतू होता. कृष्णाच्या घरी दही, दूध व लोणी मिळत नव्हती की काय? त्याच्या घरी 9 लाख गायी होत्या म्हणून जे पुराणिक सांगत आहेत त्या सर्वच गायी भाकड होत्या काय? मग त्याचा काला करण्यात हेतू काय असावा? काला हे एक निमित्त होते. सर्व सात्विक जनांना एकत्र करून संघटितपणे कार्य करण्याची स्फूर्ती देणारा तो मार्ग होता. सर्वांना वर आणण्याचे साधन म्हणून श्रीकृष्णाने त्याचा उपयोग केला. पंढरपुरास होणारा काला संतांनी याच दृष्टीने सुरू केला होता. पण आज काय स्थिती आहे? लोक काल्याचा कण, दहीहंडीचा शिंतोडा नि लाही मिळावी म्हणून हजारोंना धक्के देत पुढे धसतात. हांडक्यात हात घालून खायला मिळाले की ते मोठ्या आनंदाने हात जोडून म्हणतात, हा हा विठ्ठला, धन्य लीला हाय रे देवा तुझी. पण ह्या विठ्ठलाच्याच मानवी रूपातील लोकांना धक्के व लाथा मारीत आल्याबद्दल त्यांना त्याचे काहीच वाटत नाही. त्या गर्दीत कोणी चेंगरून मेला तरी पर्वा नाही. या गाढवपणाने कसले पुण्य होणार? गव्याला दिले पाप ना पुण्य असा जमाखर्च बरोबरच होऊन जातो. गावागावात हीच गोष्ट दिसून येते. आपण दही पोह्यांनाच काला समजतो, पण चूक आहे ते. कृष्णाने दही पोह्यांचा 16 काला केला नव्हता. गोपालांच्या घराघरात जे शिजले होते त्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्याने वनात ते सर्वांना एका पंक्तीत समभावनेने मिळून मिसळून खायला दिले होते. कारण कंसाच्या दमननीतीमुळे गावात संघटित होणे अशक्यप्राय झाले होते. म्हणूनच जंगलात संघटना वाढवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने हे निमित्त उपयोगात आणले.
काला खाल्ला की पुण्य झाले यासाठी ते नव्हते, तर त्यातून क्रांतीची स्फूर्ती त्याला निर्माण करायची होती. काल्याच्या निमित्तानेच कृष्णाने गावकऱ्यांच्या अंगी सत्याचे अपूर्व तेज निर्माण केले, सामर्थ्य वाढवले. क्रांतीची भूमिका या काल्यातूनच त्याने मजबूत केली होती. समाजात सत्याची चाड वाटणारे लोक पुढे आणून त्यांच्यात अन्यायाची चीड निर्माण करून आणि त्यांच्या संघटनेद्वारे त्यांचे सामर्थ्य वाढवूनच समाजाचे दुर्भाग्य बदलता येते. याशिवाय दुसरा मार्ग नाही. एकटा दुकटा पुढारी सर्वांच्या जीवनाचे प्रश्न सोडवू शकत नाही. या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्या काल्याच्या निमित्ताने आवडत्या गोपालांकडून भगवान श्रीकृष्णाने नव्या राष्ट्राचा पाया घातला. मोह नसे हो कामाचा, काम नसे हो मोक्षाचा, षड्रिपू पचवूनी सारे, भक्ती एवो उदयाला. करूया गोपाल काला, करूया गोपाल काला. धन्यवाद.